नमस्कार. जीवन म्हणजे एक तराजू आहे. एका बाजूला जबाबदाऱ्या आणि दुसऱ्या बाजूला भावना. या दोन गोष्टींचं संतुलन ज्याने साधलं त्याने खरं आयुष्य जिंकलं. आणि ज्याच्या जीवनात हे संतुलन सर्वाधिक महत्वाचं असतं ती रास म्हणजे तूळ रास. तूळ राशी म्हणजे संतुलन, न्याय, सौंदर्य आणि प्रेमाचं प्रतीक. पण तुम्हाला माहिती आहे का या राशीचा इष्टदेव कोण आहे? आणि का हाच देव तिच्या कर्म, भाग्य आणि जीवनाच्या प्रत्येक निर्णयावर प्रभाव टाकतो? आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीचा ग्रहस्वामी कोण, तिचे गुण दोष काय आहेत, तिचे दोन इष्टदेव कोणते आणि दोघांचं जीवनात महत्त्व काय आहे, या देवांची आराधना कशी करावी आणि सर्वात महत्त्वाचं या आराधनेमुळे जीवनात कोणते अद्भुत परिणाम घडतात. तूळ राशीचा स्वभाव आणि ग्रहस्वामी शुक्र. तूळ राशीचा अधिपती ग्रह म्हणजे शुक्र प्रेम, कला, सौंदर्य, ऐश्वर्य आणि सौहार्द यांचा अधिपती. गुण: सौंदर्यप्रिय, समजूतदार, शांत आणि न्यायप्रिय, सर्वांशी प्रेमाने वागणारे, संवाद कौशल्य असलेले. दोष: निर्णय घेण्यात उशीर, इतरांना खुश ठेवण्याची सवय, भावनिक दुविधा, बाह्य सौंदर्यावर अधिक लक्ष. ही रास नेहमी संतुलन शोधते आणि म्हणूनच या राशीच्या जीवनात संतुलन आणि कर्म या दोन गोष्टींचं गुण दडलेलं असतं. हेच दोन तत्व शनिदेव आणि देवी लक्ष्मी यांच्या माध्यमातून प्रकट होतात. तूळ राशीचे दोन इष्टदेव शनिदेव आणि देवी लक्ष्मी. शनिदेव न्याय, कर्म आणि आत्मशुद्धीचे प्रतीक. तूळ राशीत शनिदेव उच्च मानले जातात. याचा अर्थ असा की शनी जे शिकवू शकतो ते इतर कोणताही ग्रह शिकवू शकत नाही. शनी म्हणजे न्याय. तो न चांगल्याला फुकट बक्षीस देतो, न वाईटाला क्षमा करतो. शनी म्हणजे कर्माचा आरसा, जसं आपण करतो तसंच आपल्याला परत मिळतं. शनी म्हणजे शिस्त आणि आत्मपरीक्षण. तो माणसाला थांबवतो, विचार करायला लावतो आणि मग योग्य मार्ग दाखवतो. तूळ राशीसाठी शनीचं महत्त्व. तूळ राशीचा स्वभाव सौम्य, कलात्मक आणि समतोल असतो. पण या राशीचे लोक कधी कधी इतरांच्या भावनांमध्ये इतके गुंततात की स्वतःचा न्याय हरवतात. अशा वेळी शनिदेव त्यांच्या जीवनात येतात आणि म्हणतात, तू इतरांसाठी जगतोस पण स्वतःशी प्रामाणिक आहेस का? शनीचा प्रभाव तूळ राशीच्या व्यक्तीला एक अनोखी गंभीरता देतो. तो त्यांना शिकवतो, भावनांच्या पलीकडे जा आणि सत्याला सामोरा जा. यामुळे तूळ राशीचा व्यक्ती अधिक मजबूत, परिपक्व आणि आत्मनिर्भर बनतो. देवी लक्ष्मी सौंदर्य, समृद्धी आणि संतुलनाची अधिष्ठात्री. तूळ राशीचा स्वामी ग्रह म्हणजे शुक्र आणि शुक्र म्हणजेच देवी लक्ष्मीची प्रतिकात्मक ऊर्जा. शुक्र आणि लक्ष्मी दोघेही मूल्य, प्रेम, सौंदर्य आणि आनंद यांचे प्रतिनिधी आहेत. ज्या राशीत शुक्र बळकट असतो त्या राशीत सौंदर्य, कला आणि ऐश्वर्य हे सहजच दिसून येतं. म्हणूनच तूळ राशीच्या लोकांमध्ये आकर्षक व्यक्तिमत्व, सौम्यता आणि एक वेगळं तेज असतं. लक्ष्मी देवीचं आध्यात्मिक रूप. लक्ष्मी म्हणजे केवळ धन नाही, ती चैतन्याची ऊर्जा आहे. ती ज्या ठिकाणी वास करते तिथे केवळ पैसा नाही तर शांती, प्रेम आणि सृजनशीलता निर्माण होते. तूळ राशीचा व्यक्ती मनाने कोमल असतो. त्याचं मन सुंदर गोष्टींना आकर्षित होतं. संगीत, कला, प्रेम, सुगंध, आदर हीच ऊर्जा लक्ष्मीच्या रूपात त्याच्यात प्रकट होते. जेव्हा तूळ राशीचा व्यक्ती प्रामाणिक आणि सुंदर भावनेने जगतो तेव्हा देवी लक्ष्मी त्याच्या आयुष्यात स्थिरतेने वास करते. या दोन्ही इष्टदेवांची उपासना का महत्वाची आहे? तूळ राशीचा व्यक्ती जीवनात नेहमी समतोल शोधत असतो. भावना आणि बुद्धी, प्रेम आणि जबाबदारी, सौंदर्य आणि न्याय यांच्यात. या दोन ऊर्जांना जागृत करण्यासाठी शनिदेव आणि लक्ष्मी देवी या दोघांचीही उपासना आवश्यक आहे. शनिदेव शिकवतात आत्मनियंत्रण, लक्ष्मी देवी शिकवतात स्वीकृती आणि कृतज्ञता. या दोन ऊर्जांचा संतुलित वापर म्हणजेच आध्यात्मिक संपत्ती. शनिदेव आणि देवी लक्ष्मीची संयुक्त उपासना कशी करावी? दिवस: शनिदेवसाठी शनिवार, लक्ष्मी देवीसाठी शुक्रवार. मंत्र: शनिदेवसाठी ओम शं शनैश्चराय नमः. लक्ष्मी देवीसाठी ओम श्री ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नमः. उपासना पद्धत:
शनिवारच्या दिवशी काळ्या तिळांचं तेल आणि निळं फूल अर्पण करा. शुक्रवारच्या दिवशी कमळाचं फूल, साखर आणि तुपदीप अर्पण करा. शनिदेवाच्या उपासनेनंतर लक्ष्मी पूजन केल्यास जीवनात संतुलन आणि स्थैर्य दोन्ही मिळतात. महत्वाचं, फक्त मंत्र जप नव्हे, भावनेने केलेली प्रार्थना हाच खरा जप असतो. शनी आपल्याला शिकवतो कर्तव्य आणि लक्ष्मी देते फळ. आराधनेचे अद्भुत परिणाम. तूळ राशीच्या लोकांनी सातत्याने शनिदेव आणि देवी लक्ष्मीची उपासना केली तर जीवनात हे बदल घडतात. मनातील असंतुलन कमी होतं, निर्णयक्षमता वाढते, संबंधांमध्ये समज आणि सुसंवाद निर्माण होतो, आर्थिक स्थैर्य वाढतं, कर्मात निष्ठा आणि आत्मविश्वास वाढतो. शनिदेव कर्म शिकवतात आणि लक्ष्मी कर्माचं फळ देतात, म्हणजेच दोघेही मिळून कर्म संतुलन निर्माण करतात. मानसशास्त्री आणि आध्यात्मिक अर्थ. तूळ राशीचा व्यक्ती नेहमी इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण शनिदेव त्याला शिकवतात सत्याला घाबरू नकोस, आणि देवी लक्ष्मी सांगतात स्वतःवर प्रेम करायला शिक. या दोन ऊर्जांचं एकत्रीकरण म्हणजे सेल्फ डिसिप्लिन अधिक सेल्फ वर्थ. हाच तूळ राशीचा आध्यात्मिक उत्कर्षाचा मार्ग आहे. उपाय आणि ध्यान मार्गदर्शन. शनिवारी काळे कपडे घाला आणि शनी मंदिरात तिळदान करा. शुक्रवारी देवी लक्ष्मी समोर गुलाबी फुलं अर्पण करा. शनिवारी तेलाचा दिवा लावा, शुक्रवारी तुपदीप. ध्यान मंत्र. माझं कर्म शुद्ध आहे, माझं मन संतुलित आहे, शनीची कृपा माझं रक्षण करते आणि लक्ष्मीचं प्रेम माझं जीवन सुंदर बनवतं. जीवनातील परिवर्तनाचं रहस्य. जेव्हा तूळ राशीचा व्यक्ती शनिदेव आणि लक्ष्मी देवीची आराधना करतो तेव्हा तो भीती वरून विश्वास या प्रवासाला लागतो. शनी त्याला शिकवतो कर्म करत राहा आणि लक्ष्मी सांगते विश्वास ठेवा, फळ नक्की मिळेल. या दोन्ही ऊर्जांच्या संतुलनातून तयार होतं तूळ राशीचं जीवनाचं खरं संतुलन. तूळ राशीचा प्रवास म्हणजे सौंदर्य आणि न्याय यांचा संगम. शनी कर्माचं मार्गदर्शन करतो तर लक्ष्मी त्या कर्माला सुगंध आणि सौंदर्य देते. जर तूळ राशीचा व्यक्ती श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने या दोन्ही देवतांची उपासना केली तर त्याचं जीवन केवळ यशस्वी नाही तर अर्थपूर्ण होतं. जर तुम्हीही तूळ राशीचे असाल तर आजपासून शनिदेव आणि माता लक्ष्मीचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये जय शनिदेव आणि जय मा लक्ष्मी लिहायला विसरू नका. जर तुम्हाला आजचं ज्ञान आणि इष्टदेवाचं रहस्य आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.